मुंबईतल्या कुर्ला भागात भरधाव वेगानं जाणाऱ्या बेस्ट बसची 10 ते 15 वाहनांना धडक. अपघातात 7 जणांचा मृत्यू, 33 जण जखमी. बेस्ट बस अपघाताला जबाबदार चालकाला पोलिसांनी केली अटक. आरोपी बस चालक संजय मोरेचा फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. चहा पिण्यासाठी उतरलेल्या रिक्षा चालक भरधाव बसच्या धडकेत थोडक्यात वाचला. कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून दिली माहिती. पुण्यामध्ये आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचं अपहरण करून हत्या. सतीश वाघ यांचं सकाळी मांजरीमधून अपहरण, संध्याकाळी उरुळी कांचनमध्ये सापडला मृतदेह. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग इथल्या सरपंचाची अपहरण करून हत्या. हत्येचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरात हिंदू जनजागरण समितीचा आक्रोश मोर्चा. बांगलादेशात हिंदूंवरती सातत्यानं होत असलेल्या अत्याचाराचा निषेध. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत देणार सोलापुरातल्या मार्कडवाडीला भेट. पवारांच्या भेटीनंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्याची तयारी. माळशिरसमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची उत्तम जानकरांची मागणी. आज निवडणूक आयोगाला देणार पत्र, तर आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवारांची बैठक. ईव्हीएम आणि इतर मुद्द्यावरती होणार मंथन. संसदेत वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर होण्याची शक्यता. रामनाथ कोविंद समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळाची मंजुरी.